वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा मालिकेतल्या नात आणि आजी यांचा प्रवास वेगवेगळ्या गाण्यातून पाहिला. आता भेटूया प्रत्यक्षातल्या आजोबा आणि नातू यांना. खरं तर या आजोबांना भेटायचंय मालिकेतल्या विविध पात्रांना, कारण रिकाम्या वेळामुळे ती त्यांच्या जीवनाची एक भाग झालेली आहे ती मालिका. मनोरंजनही तेच, विरंगुळाही तोच. अर्थात त्यांच्या वयामुळे आणि नाईलाज झाल्यामुळे नाही. हा सगळं वैभव मांगले आजोबा आहेत आणि आनंद इंगळे नातू आहे. म्हणजे स्वभावाने ते कसे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. पाहूया आजोबा आणि नातू. आजोबा, आजोबा कुठे गेलात आता? आजोबा, आजोबा, हो आजोबा, आता कुठे कार्यक्रमाला आले होते माझ्या बरोबर? आजोबा नमस्कार. तिकडे कुठे काय करताय आजोबा? अहो आजोबा, जाल आतमध्ये, जाल तिकडे. आजोबा इथे काय करताय? कुठे होता तितका वेळ? इथे काय करताय? कुठे होता तितका वेळ? माझ्या आजोबांना जरा ऐकायला कम. कुठे होतात इतका वेळ? कुठे होतो इतका वेळ? हा सांगतो. हा, तिकडे खाली गाड्या लावल्यात ना, गाड्या. हो हो, नट टापल्यावर गार होतात बघ, त्याच्यात जाऊन. व्हॅनिटी म्हणतात त्याला, व्हॅनिटी. व्हॅनिटी म्हणतात. व्हॅनिटी, व्हॅनिटी. हा. व्हॅनिटी मध्ये त्यांनी टी आणला. काय झालं? व्हॅनिटी मध्ये त्यांनी टी आणला. काय केलं नक्की तिथे? व्हॅनिटी मध्ये त्यांनी टी आणला रे. चहा आणला त्यांनी. चहा प्यायला? कोणाबरोबर प्यायला? महागुरूंसोबत. महागुरूंसोबत चहाच प्यायलात? मग अजून काय प्यायचं असतं रे? काय कमाल. त्यांनी का तुम्हाला काय चहा पाजला? अरे 90 वर्षाचा आहे मी, कुणासोबतही काही पिऊ शकतो, कळलं की नाही? हा. मी त्याला म्हटलं ओ महागुरू, मला तुमच्या सोबत चहा प्यायचा आहे. तर मला म्हणाले प्या. मग तिथे मी चहा प्यालो. तर म्हटलं मी तुमचा तो कार्यक्रम आहे त्याच्यात मला घ्या. कुठला? इकडे बघाव तुम्ही. कुठला? 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 हा. कुठला कार्यक्रम? हा. तो नाही का एका चहापेक्षा एक चहा? कुठला? आजोबा, एकापेक्षा एक असा कार्यक्रम आहे. एकापेक्षा एक. हो हो हो, एकापेक्षा एक कार्यक्रम आहे. बरोबर. त्याच्यात म्हटलं मला नाचायला घ्या तुमच्या कार्यक्रमामध्ये. का? हा, का का असं? का म्हणजे काय? मला नाचता येतं चांगलं. नाचून दाखवलं त्यांना. गाणं म्हणतोस का मी नाचून दाखवतो? डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका हे 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 डिंक चिका डिंक चिका डिंक. चांगलं फास्ट गाणं म्हणतोयस. मला ऊन टाक दीप आवडलं मला. मालवून टाक दीप, मालवून टाक दीप. आजोबा जाईल ना कुठं? काय करताय? कमाल आहे तुमची. तिथे कशाला गेला होता? आलात ते बरं झालं. काय आहे, इथे सगळे कलाकार जमलेले आहेत. तुम्हाला बघायचे होते ना कुंकू मालिकेतले वगैरे, ते सगळे जमलेले आहेत इथे. इथे सगळे कलाकार जमलेत. ते बघा तिकडे विक्रम. गुंतता हृदय मधले विक्रम. विक्रम गुंतता हृदय मधले कोण? विक्रम. वा 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 वा, विक्रम आलाय का? कुठे बसलाय रे साधारण तो? तिथे बसले ते बघा. ते आनंद आणि नैना आले का? हो आलेत. का अजून तिसरीच कोणतरी आहे? काय त्याचं नशीब फळफळलंय बघ बुवा. कशा चांगल्या चांगल्या पोरी त्याला पटतात कुणाच ठाऊ. त्याच्या बेंबीत कस्तुरी आहे का बघ रे जरा. काय बोलता लोकांसमोर? नका आजोबा, वाटेल ते काहीतरी बोलू. काय करणार? ह्या माझ्या आजाला ना अजिबात ऐकू. 90 वर्षाचं वय. यंत्र का नाही आणलं बरोबर कानाचं? काय म्हणलास? यंत्र का नाही आणलं? कान यंत्र 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 कसं समजावायचं या म्हाताऱ्याला? अच्छा, यंत्र. हो, अरे
यंत्र मी घरी विसरलो. हा ती भाग्यलक्ष्मी बा कसं सांग? तुमची आवडती मालिका काय कपाळ दुखतंय. काय म्हणतात ह्याला? हा, पैसा. पैशाला काय? हा काय पैसा बाई भाग्यलक्ष्मी. हा. मला फार आवडते तिचा बघतो. असं जायचं नाही. भाग्यलक्ष्मी ते सगळेजण आलेले आहे तिथे. आलेत का भाग्यलक्ष्मी वाले? हो, हो, हो. बरं अजून कोण कोण आलेस बघ बरं जरा. तुम्हाला काम करायचं होतं ना त्याच्यात. तो डिरेक्टर आलाय का बघ रे जरा. का मलाही चांगलं टक्कल आहे. असं एक गंगावून लावतो. बाप्पाजीचा भाऊ आप्पाजी म्हणून घ्या म्हणा मला त्याच्यात. ही बाई कुठे दिसते का रे तुला? नाही ती नाहीये पण चांगलंय. तुम्हाला काय काय का अजून एका महत्वाच्या कारणासाठी मला त्या मालिकेत काम करायचंय. काय? अरे काही दिवसातच मी आता खपेन. हो. मला पुनर्जन्म पाहिजे. फक्त त्या मालिकेमध्ये मरणाऱ्या माणसाला पुनर्जन्म मिळतो. त्या दिग्दर्शकाची गाठ घालून दे पटकन माझी. मालिकेचे दिग्दर्शक निर्माते कोणी आले असतील तर प्लीज माझ्या आजोबांना त्या मालिकेत घ्या. आजोबा आजोबा हे बघा अजय अतुल. अजय अतुल. अजय अतुल आलेत. अजय अतुल. देखा जो तुझे यार दिल में बज. गाणी नका म्हणू. अजय अतुल. अरे मेल्या कोण आईन्स्टाईन आलाय? अजय अतुल. अरे आजा आतूनच आलाय तुझा. आजा आतून आलाय. अजय आतून आलेत का? कुठे बरोबर. बरं त्यानं म्हणावं मला जर त्यांच्या सारेगमप्पा मध्ये घ्यायला द्या बरं. तुम्हाला गाता येत नाही. तुम्हाला त्याच्यात कोणीही घेणार नाही. तुम्हाला कोणीही घेणार नाही. मला घेणार नाही कोणी. नाही. मग ठीक आहे. मला ते मराठी पाऊलं पडते पुढे मध्ये जायचंय. तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही? गोडसे हसणारी पोरगी आहे ना तिकडे एक छान. तेवढ्यासाठी जाणार आहात तिथे? तेवढ्यासाठी जाणार आहात का तिथे? नाही पराक्रम करणार आहे तिकडे जाऊन मी. काय? उलट्या 3 उड्या मारणार आहे मी. आजोबा ह्या वयात हो तिकडे लाभ हो. आजोबा प्लीज जा तिकडे. पाठीमागे कोणी नाहीये ना? नाही आहे. बघा आता. या सावकाश. लवकर यायचं. या काय झाल्या उड्या मारून ती. उलट्या उड्या मारायच्या होत्या ना. मग अशाच उलट्या उड्या मारल्या मी. थोडा की काय तू? माझे आजोबा जनरली इतकं वेड्यासारखं वागत नाही. तिथे का असं वागतायत? आजोबा काय झालं असं वेड्यासारखं? मेल्या हाय वेड्यासारखं वगैरे वागत नाही. 2 घटका फक्त या कलाकारांची करमणूक केली. कळलं का तुला? काय माहितीये ना म्हणजे वर्षभर आम्हाला हसवत असता तुम्ही. आमची करमणूक करत असता. आम्हाला आनंद देत असता. आभार मानण्यासाठी इथं मी आलेलो आहे. लांबून येता 24 तास काम करता म्हणे. हो आमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता तुम्ही लोक. आणि नुसता आनंद नाही बरं का निर्माण करत. चांगली शिकवणही देता तुम्ही लोक आम्हाला. ती अंजली पाय तुटलेली आहे पण लढते झगडते आयुष्याच्या विरुद्ध. लोकांच्या विरुद्ध झगडते. ती आनंदी आर्या ह्या आदर्श स्त्री आहेत आमच्या. जानकी मग सोशिका आहेत. चांगलं काम करत असतात. सद्गुणाच्या पुतळ्या आहेत त्या. खरं सांगू का तुम्हाला सांगू का म्हणजे काय आहे आमच्या घरामध्ये आमची पोरं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत. पण काय आहे ना आमचे नाही आहेत ते. असं काय नाही मला बोलू दे जरा. मला बोलू दे. आणि काय होतं ना म्हणजे त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ नाहीये हो. मग आम्हाला साथीदार कोण? आमच्या सोबत कोण? तर तुम्हीच लोक असता. संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. तुमच्यामध्ये आम्ही आमची नाती शोधतो. त्याच्यात आमचा विरंगुळा असतो. प्रेक्षकांच्या वतीने बरं का मी तुमचे आभार मानण्यासाठी तुम्हाला धन्यवाद बोलण्यासाठी इथे आलेला आहे हो. शतशः आभार. चला आता या अत्यंत हृद्य प्रसंगी अत्यंत हृद्य असं मी गाणं गातो. तेवढं ऐका म्हणजे झाले. आजोबा येईल ना. वृद्ध गाणं म्हणणार होतात ना. आमच्या काळातलं हेच वृद्ध गाणं आहे. येतो माफ करा. म्हातारा आहे माझा आजा. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा.